एका मोबाईलच्या हट्टापासून सुरू झालेला वाद आणि काही तासात एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी अंत। छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरवर नेमकं काय घडलं? छत्रपती संभाजीनगर हादरलंय। वाळूज MIDC परिसरातील तिसगाव जवळच्या खवड्या डोंगरवर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। एका कुटुंबातील 19 वर्षीय मुलासह त्याची आई आणि वडील अशा तिघांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे। या घटनेची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास 19 वर्षीय कुणाल चांदगुडे याचा त्याच्या आई वडिलांसोबत मोबाईल फोनवरून वाद झाला होता। त्यानंतर कुणाल घरातून निघून खवड्या डोंगरवरती गेला। तो धोकादायक कड्याजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे आई वडील त्याला समजवण्यासाठी आणि परत आणण्यासाठी डोंगरावर गेले। परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले। कुणालला सुरक्षितपणे खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। अग्निशमन दलाने सुरक्षा जाळी लावण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो कड्याच्या टोकाजवळ राहिल्यामुळे बचाव कार्य अत्यंत कठीण झाले। त्यानंतर परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली। वृत्तांनुसार कुणाल कड्यावरून खाली पडला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारे त्याचे वडील मुरलीधर यांचाही तोल गेला। दोघेही खाली कोसळले। त्यानंतर पती आणि मुलाला आपल्या डोळ्यांसमोर पडताना पाहून आई संगीता यांच्यावर दुःखाचा मोठा आघात झाला आणि त्यांचाही डोंगरावरून पडून मृत्यू झाला। या घटनेत मुरलीधर चांदगुडे यांची पत्नी संगीता आणि त्यांचा मुलगा कुणाल या तिघांचाही मृत्यू झाला आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। घटनेचा अधिक तपास सुरू आहे। पण या घटनेकडे केवळ एक दुर्दैवी अपघात म्हणून पाहून आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण या घटनेच्या केंद्रस्थानी एक अतिशय गंभीर प्रश्न आहे। एका क्षणाच्या भावनिक उद्रेकाचं रूपांतर इतक्या मोठ्या शोकांतिकेत कसं झालं? मोबाईल, सोशल मीडिया, गेमिंग किंवा एखाद्या वस्तूची मागणी या गोष्टी आजच्या तरुणांच्या आयुष्याचा भाग आहेत। पालक आणि मुलांमध्ये मतभेद होणंही नवीन नाही, पण जेव्हा एखादा वाद अत्यंत भावनिक पातळीवर जातो तेव्हा परिस्थिती किती धोकादायक होऊ शकते याची जाणीव या घटनेने करून दिली आहे। आणि म्हणूनच मुलगा किंवा मुलगी अचानक अत्यंत टोकाची प्रतिक्रिया देताना दिसली तर राग आहे थोड्या वेळामध्ये शांत होईल असं म्हणून दुर्लक्ष न करता त्यांच्याशी बोलणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी आणणं आणि गरज भासल्यास तज्ञांची मदत घेणं महत्त्वाचं आहे। समस्या कोणतीही असो, तिच्यापेक्षा आयुष्य मोठं असतं। या घटनेत आई वडील आपल्या मुलाला वाचवण्यासाठी डोंगरावर गेले होते, पण काही मिनिटांच्या घटनाक्रमाने एका संपूर्ण कुटुंबाचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं। म्हणून या घटनेकडे केवळ बातमी म्हणून नाही तर आपल्या कुटुंबामध्ये संवाद किती महत्त्वाचा आहे त्याचा गंभीर इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे। छत्रपती संभाजीनगर मधील या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 3ही व्यक्तींना PCMC पल्स आणि सॉर्ट आउट कडून भावपूर्ण श्रद्धांजली। आणि शेवटी एकच, रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय हा काही सेकंदाचा असतो, पण त्याचे परिणाम संपूर्ण आयुष्य बदलू शकतात। म्हणून बोलूया, समजून घेऊया आणि गरज पडली तर मदत मागूया। मी रामेश्वरी शेजाळ आणि तुम्ही पाहत होता सॉर्ट आउट। आपल्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या घटनांकडे फक्त बातमी म्हणून नाही तर त्यामागची गोष्ट समजून पाहायचं असेल तर आमच्या सॉर्ट आउट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।